स्वागत आहे। आजचे जे प्रेस ब्रीफिंगचे उद्देश आहे की आपला पुणे पोलीस यांनी एमपीचे बळवानी जिल्हा तहसील सेंधवा उमरटी गाव या ठिकाणी एक चांगले कॉम्बिंग ऑपरेशन केलेले आहे। या कॉम्बिंग ऑपरेशनचे जे आधार होता ते विमानतल पोलीस स्टेशनचे FIR नंबर 558/2025 या गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने तसेच कालेपडल पोलीस स्टेशन आणि इतर पोलीस स्टेशन मध्ये जप्त झालेले एकूण 21 फायर आर्म्स या केसचे दरम्यान चौकसीमध्ये निष्पन्न झालेले आरोपी आणि त्यांचे ठिकाण बद्दलची माहिती आपल्या तपास पथकाला मिळाली आणि या माहितीचे आधारावर DCP झोन 4 श्री सोमय मुंडे आणि त्यांचे सहकारी पथक तसेच क्राइम ब्रांचचे पथक आणि MP पोलीसचे पथक असा संयुक्त कारवाईमध्ये उमरटी गावामध्ये एक चांगली कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाई दरम्यान जवळजवळ 50 जे हथियार असा बनवण्याचे ठिकाण होता ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। 36 आरोपी यांना डिटेन करण्यात आलेले आहे आणि त्यांची चौकसी आता सुरू आहे आणि या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात वेगळे प्रकारचे अग्निशस्त्र बनवण्याचे जे साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। अजून आपली टीमचे जे कारवाई आहे ते उमरटी गावामध्ये चालू आहे आणि या कारवाई दरम्यान जे काही आपल्याला आरोपी अरेस्ट होतील त्यानंतर वेपन जप्त होतील, वेपन बनवण्याचे साहित्य जप्त होतील, हे सर्वची माहिती परत आपल्याला उद्या ज्यावेळी टीम येईल त्यावेळी पूर्ण डिटेल आणि पूर्ण फोटोग्राफ्स व्हिडिओग्राफ्स देण्यात येईल। आता आम्ही फक्त आपला माहितीसाठी जे तिथे शस्त्र वगैरे बनवण्याचे साहित्य होता त्यांचे फोटो ग्रुपवर थोडी वेळात टाकणार आहे आणि बाकी जे डिटेल्स माहिती आहे ते पूर्ण माहिती जे आहे ते उद्या आपल्या सोबत शेअर करण्यात येईल, कारण की अजूनही टीमचे काम चालू आहे, पूछताछ चालू आहे, सर्चिंग अजूनही चालू आहे। हे आपल्याला जे माहिती आम्ही शेअर करतो ते प्रायमरी माहिती आहे जे आज सकाळी रेडचे दरम्यान जे आपल्याला साहित्य आणि बाकी लोक जे डिटेन करण्यात आले त्यांचे अनुषंगाने देण्यात येत आहे। थँक्यू। आता काही प्रश्न असतील तर आपल्याला आपण विचारू शकतो। आपल्याला टोटल या ग्रुप कडून 21 फायर आर्म्स जप्त झालेले आहे आता वेगळे गुन्ह्यामध्ये आणि आज जे आहे ते त्या ठिकाणी अजून कारवाई चालू आहे, अजून शोध आपला लोक करत आहे। तर फायनल झाल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती शेअर करण्यात येईल। पुण्याचे गुन्हेगार तेच आपल्याला आता निष्पन्न करायचे आहे, अजून ते प्रोसेस मध्ये चालूच आहे। तेच आपल्याला येस ते आपल्याला माहिती होती। या अनुषंगाने आम्ही MP पोलीस सोबत ही माहिती शेअर केली गेली आहे आणि हे जवळजवळ पूर्ण गावच आहे, तर ते गावमध्ये रेसिस्टन्स होऊ नये आणि नेमके तिथे जास्त मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्याला आरोपी पकडण्याची कारवाई करावा लागेल। त्यामुळे जे आहे ते आपण 105 लोकांची पथक ज्यांच्यामध्ये क्राइम ब्रांच झोन 4 चे पथक QRT गॅस सेक्शन आणि असा जे आहे जे की लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने आणि जर ऍक्च्युअल काही फायरिंग वगैरे त्यांच्याकडून झाली तर त्यांनाही काउंटर करण्याच्या उद्देशाने हे तयारीसह पाठवण्यात आले। त्यासोबतच आपल्याला यांच्यामध्ये ड्रोनची पण मदत घेण्यात आली ज्यांच्यामुळे की कोणीही पथकाला काही नुकसान होऊ नये आणि आपल्या कारवाई यशस्वी होईल। बरोबर आहे, त्यांची चौकसी आणि इतरही गुन्ह्याचे आरोपीचे चौकसीमध्ये हे निष्पन्न झालंय की उमरटी गावामध्ये 6 वेपन बनवले जात आहे। त्यामुळे उमरटी गावामध्ये आपल्याला जे आहे ते कारवाई करणे आवश्यक आहे। यासाठी MP पोलीसचे अधिकारी सोबतही समन्वय साधले गेले आणि त्यांनी आपल्याला चांगली मदत केलेली आहे आणि या सर्व जे आहे संयुक्त पथकाची कारवाई आहे आणि यांच्यामध्ये आपल्याला चांगले यश मिळालेले आहे।
ते अजून आपल्याला निष्पन्न होतील. ते हे मेन जे होतं काले पडल आणि विमानतळचे आहे. बाकी एक एक वेपन आपल्याकडे जप्त. नाही, त्यांच्यावर आम्ही हे करणार नाही, कारण आम्ही जे काही माहिती आपल्याला उपलब्ध झाला त्यांच्यामध्ये त्यांनी चांगले सहकार्य आपल्याला केलेले आहे आणि त्यांचे सहकार्यातूनच हे जे आहे ते जास्त यश आपल्याला मिळालेलं आहे. कोयताचे व्हिडिओ नाही आपलं आहे. कोयताचे व्हिडिओ काही आहे नाही, त्यांच्याकडून भरपूर साहित्य आता आम्ही शेअर करतो. जे साहित्य जे आहे त्यांचे ते भरपूर साहित्य आहे त्यांना बनवण्याचे. आणि त्यांचे एक विशेष जे आहे उमरटी सिकलगार आर्म्स USA असा ब्रँड केलेला आहे त्यांनी. म्हणजे ते सर्व प्रकारचे वेपन बनवतात ना. एक मिनिट आपण एक करून घेऊया. एक करून आपण एक करून घेऊया. एक करून घेऊया. आपण एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं वर्क इन प्रोग्रेसच होतं. ह्या गुन्ह्यांच्या संदर्भाने त्याच्या मॅन्युफॅक्चरर पर्यंत पोहोचण्यासाठी ही जी प्रेस आहे ती थांबवून ठेवण्यात आली. पहाटे आज त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटवरच पुणे पोलिसांनी धाड टाकली. DCP झोन 4 सोमय मोठे यांच्या नेतृत्वामध्ये. आणि त्यामुळेच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो. एक डिटेल प्रेस कॉन्फरन्स उद्या ते व्हिज्युअल्स तिथनं झालेले जप्त झालेले वेपन्स, तिथे मॅन्युफॅक्चरिंग साठी वापरण्यात आलेलं सामान, जसं साहेबांनी सांगितलं त्या प्रकारची एक डिटेल प्रेस सुद्धा आम्ही उद्या घेणार आहोत. एक मिनिट एक बार इकडे घेऊ तिकडे. हा नावाचा पोरगा मागच्या 10 दिवसापासून त्याच्याकडे 7 ते 8 वेपन मिळाले. त्यानंतर कारवाई केली. एकच म्हणायचे वेपन आणायचा. हे वेपन आंध्रच्या टोळीला पुरवण्यात आले का? आणि कोल्हाचा मर्डर आणि आयुष कोल्हाचा मर्डर या मर्डर मध्ये जे वेपन वापरले ते वेपन या बबलूकडून आणले गेले आहेत का? नाही, याबद्दल अजूनही निष्पन्न करणे काम चालू आहे. अजूनही क्लिअर कट निष्पन्न नाही झालेलं आहे. एक वेळ फायनल फिगर आणि फायनल डेटा आल्यानंतर आपल्याला शेअर करण्यात येईल. दुसरा प्रश्न, आपण तिथं म्हणलं की आपण 39 या गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी आपण त्यांना काय करणार? नाही, 36 लोक डिटेन झालेले आहेत. त्यांच्याचे चौकशी चालू आहे. ज्यावेळी आपल्याला माहिती मिळतील की यांच्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्यावेळी त्यांना जे अरेस्ट करण्याची कारवाई होती. बरोबर आहे. अरेस्ट नाही, त्यामुळे आम्ही जास्त लोक पाठवले ना तिथे, ज्यांच्यामुळे आपला टोटल 105 लोकांची टीम होती. तिथे आपण तात्पुरता जे आहे वायरलेसचे स्टेशनही एस्टॅब्लिश केला होता. बरोबर आहे. त्यासोबत QRT पाठवला होता. आपला गॅस सेक्शन पाठवला होता की जर लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन झाली तर त्यांनाही काउंटर करता येईल. असा पूर्ण तयारी आपली टीम गेली होती. ड्रोन पाठवण्यात आले होते की वरून आपल्याला लक्ष ठेवता येईल की कुठे कोणी पळून जात आहे किंवा कोणी दुसरा काही करण्याचे उद्योग करत होता. अशा प्रकारचे पूर्ण तयारीसह आपली टीम त्या ठिकाणी गेलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे तिथे अनुचित प्रकार घडलेला नाही आणि आपल्या टीमला चांगले यश मिळालेले आहे. नेमके गाडीने बाय रोडच जाणार ना. तर शासनच करतात ते सर्व. आपला इन्व्हेस्टिगेशन फंड असतो त्यांच्यामध्ये आपल्याला बिल काढले जातात. गेल्या 6 महिन्यात जवळपास 4 ते 5 कोटी हत्या झाल्या. चोरचोरीच्या घटना घडल्या. याचे सगळे हत्यार आलेत ना. या चौकशीत काय असं निष्पन्न झाले का की पुण्याच्या सगळ्या मोठ्या घटना
सिव्हिलियन्स यांच्यावर पिस्टल वापरण्यात आले. ते पिस्टल किंवा ते हत्यार इथूनच आणले गेले, म्हणजे मेन पुण्याच्या ते इस्लाम झाले घ्यायचे. त्यामुळे सांगितलं ना की हे अजून चौकसी चालू आहे. त्या ठिकाणी आपली टीम चौकसी करत आहे. कोण कोण गुन्ह्याचे आरोपीला यांनी पुरवलेला आहे ते सर्व चौकसी अंती आपल्याला फायनल होतील आणि उद्यापर्यंत आपला पूर्ण पिक्चर क्लिअर होतील. आणि उद्या आपला ज्यावेळी टीम परत येणार आहे त्यापर्यंत आपल्याला सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ते उद्या सविस्तर माहिती आपल्या सोबत आम्ही शेअर करणार आहे. ते सांगितलं चौकसी चालू आहे ना, तेच म्हणतो ना. एक वेळ टीम आली परत की आपल्याला पूर्ण माहिती मिळेल ना. आता हे प्राथमिक माहिती आम्ही सुरुवाती काय सांगितलं की प्राथमिक माहिती मिळालेली आपल्याला, प्राथमिक माहितीच्या आधारावर आम्ही हे प्रेस ब्रीफिंग ठेवलं आहे की यांच्यामध्ये असा प्रकारचे आपल्याला एक चांगली कामगिरी झाली आहे की पहिल्यांदा जे आहे ते पुणेकडून इतके मोठ्या प्रमाणात जाऊन पूर्ण गावला सराउंडिंग म्हणजे नाकाबंदी सारखे करून त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला त्यांचे पूर्ण जे मॅन्युफॅक्चरिंग अड्डा होता ते सर्व उद्ध्वस्त करण्यात आले. सर्व तोडून टाकलेला नाही, विशेष काही नाही. नाही, यांच्यामध्ये यावेळी जे हे ऑपरेशनचे उद्देशच आहे की आपल्याला जे एक तर मीडिएटर असतो जे आणून यांना पुरवतात त्यांचीही माहिती काढून त्यांनाही आरोपी केले जाणार आहे. जे मॅन्युफॅक्चरर होता त्यांनाही आरोपी केले जाणार आहे आणि जे रिसिव्हर होता पुणेमध्ये त्यांनाही आरोपी केले जाणार आहे. त्यामुळे हे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रकारचे जे आहे ऑपरेशन आहे ज्यांच्यामध्ये यांच्या रॅकेटमध्ये जितके लोक सामील असतील ते सर्वांना आरोपी करण्यात येणार आहे. उपलब्ध होतात याचे साधारण दर काय आहे आणि देताना ते कोणाला बी देतात का? लहान मुलं असतील काय असेल, कारण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गेले काही दिवस एकदम अल्पवयीन मुलांच्या हातात सुद्धा हे पिस्टल दिसतात. उद्या आपल्याला सविस्तर माहिती देऊ की काय रेटमध्ये ते मीडिएटरला देतात, मीडिएटर इथे काय रेटमध्ये विकतात, हे पूर्ण माहिती आपल्याला उद्या क्लिअर होऊन जातील. उद्या आपली सविस्तर माहिती आपल्याला देऊ. दुसरा प्रश्न आहे, बालेरमध्ये परवानगी कारवाई केली खंडणीच्या लोकांनी गांधीजी नावाच्या एका भाजपच्या पदाधिकाऱ्याला अरेस्ट केले. आपण पेपर बाळगला, त्यांचं पेपर कशासाठी बाळगलं होतं माहिती नाही. एसीपी क्राईम साहेब देतील. माहिती आपल्याला प्राप्त आहे, चौकशी झालेली आहे, इंट्रोगेशन झालं, आपण मोबाईल वगैरे प्राप्त केलेली आहे. त्याच्यामधून प्राथमिक दृष्ट्या तरी असं दिसतंय स्वयं संरक्षणासाठी प्राप्त केलं होतं. त्याच्या भावाच्या ताब्यामध्ये ते प्राप्त, परंतु त्याची कल्पना असणारे आणि फेज ऑफ हँड असे ज्यांच्या थ्रू तिथपर्यंत आले असे सगळे त्याच्यामध्ये आरोपी केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर अजून काही त्याच्यामध्ये असतील त्याच्याबाबत सुद्धा आम्ही तपास करत आहोत. प्राथमिक दृष्ट्या जसं म्हटलं तसं ते संरक्षणार्थ त्यांनी ते मला असं म्हणायचं आहे की या अशा प्रकारच्या सत्यातही अशा विषयांवरती आपण पुरावा विश्वास ठेवून चुकीचं होईल. त्याच्याबद्दल काहीतरी आतताईपणे उल्लेख करतात किंवा मांडतात हे सुद्धा चुकीचं. त्याच्याबद्दल तपास चालू आहे. काही जुने गुन्हे दाखल आहेत, काही तक्रारी पडले त्याच्याबाबत सुद्धा आम्ही शोध घेत आहोत, परंतु त्या अशा स्वरूपाच्या नाही आहेत. आज आपण यांच्यावरच फोकस करू, बाकी बरेचसे आपल्याला कडक आहेत. विषय असा आहे की त्याचा जो तपास आहे त्या तपासामध्ये सुद्धा ही जी प्रक्रिया आहे त्याला आपण डिपोर्टेशन आंतरराष्ट्रीय स्तरावर परत आणण्याची जी प्रक्रिया असते, आरोपींना तिकडे ताब्यात घेऊन तिकडे आणण्याची जी प्रोसेस असते त्याला काही न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती अद्याप आपली चालू आहे. आणि जे आरोपी आपल्याला अजूनपर्यंत मिळालेले नाही त्याच्याबाबत सुद्धा त्या काही टीम्स आहेत आमच्या पीच्या सुद्धा आणि क्राईम ब्रांचच्या सुद्धा त्यांचं काम जे आहे माहिती
काढण्याचं आणि इथं जे आरोपी आहेत त्यांना शोधून काढण्याचं ते करताना आपल्याला कल्पना आहे की त्या गुन्ह्यातले 3-4 आपण आरोपी आता या गेल्या 6 महिन्यामध्ये आपण नाही अद्याप कॉलेजवर तशी कुठलीही माहिती नाही. त्याचं कारण मला तुम्हाला सांगता येणार नाही की मी हे थांबवणे का म्हणतोय. तशी काही गोष्ट घडल्याचं आमच्याकडं आपली पथकं 100% अजूनही कार्यरत आहे. वाहन चोरी आणि सायकल चोरीच्या या सगळ्या प्रकरणात जे आता आपण ऑपरेशन हे बघा की आपल्याकडे मल्टिपल गुन्हे दाखल आहेत. तुम्ही तुमच्या हक्काच्या प्रश्नांमधून त्या गुन्ह्यांचा उल्लेख सुद्धा केला. कुठले गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये जे फायर आर्म्स आपल्याकडे प्राप्त आहेत म्हणजे आपल्याला ही जी ऑपरेशन होती पूर्ण ती अत्यंत गोपनीय पद्धतीने करायची होती. शक्य तितक्या गोपनीय पद्धतीने करायची होती. कारण प्रथमच आपण तिथं पोहोचलोय जिथं याचा एखादा स्मॉल स्केलचा कारखाना चालतो आणि बनवलं जातं आणि त्यामुळं हे जे काही गुन्हे आता तुम्ही पाहिले गेल्या महिन्याभरातले जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमध्ये त्याचा स्रोत शोधून काढण्याचा हा प्रयत्न आहे. आणि शोधल्यानंतर त्याच्यानंतर आपले हे सगळे जे अधिकारी अंमलदार आहेत यांनी तिथं जाऊन मध्य प्रदेश एटीएस आणि जळगाव पोलीस यांच्या सगळ्यांच्या मदतीने त्या गावाला कासो ज्याला म्हटलं जातं म्हणजे ऑर्डनन्स सर्च ऑपरेशन अगदी बीडीडीएसच्या टीम मेटल डिटेक्टर्स घेऊन तिथं जाऊन ड्रोन घेऊन तिथं जाऊन त्या कारवाया पूर्ण केल्या. तर आसपासचे गाव असलेल्या गावाच्या बाजूला जंगल सुद्धा त्यांनी शोधून काढले आणि त्याच्यातून त्या कारवाया केल्या. आणि कुठल्याही अशा प्रकारच्या सेटअप मध्ये असे वेपन काही लगेच तयार ठेवलेले नसतात मार्केटमध्ये ठेवले असतात. ते असेंब्ली केली जाते. त्याचे पार्ट्स असतात वेगवेगळ्या ठिकाणी लपवलेले असतात आणि ते ऐन वेळी पटकन आणले जातात जोडले जातात आणि मग विक्री होणार असेल ऑर्डर आली असेल तर अशा पाठवले जातात. त्याच्यामुळं अशा प्रकारचं साहित्य तिथं त्यांना सापडलं. जे फोटो आपण बघितले म्हणणं होतं की कोयता ते बनवत होते का. ऑफकोर्स कोयता बनवत नव्हते. कोयताही बनवायला काही एवढं एक्सपर्टीज लागत नाही. वेगळ्या ठिकाणी बनवू शकतात. परंतु त्यांच्या तिथून ज्या जप्त झालेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये फक्त कोयता नाही तर या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारं जे साहित्य ते सगळं जे डिस्प्लेवर ठेवलं होतं ते तुम्ही आज सगळ्यांनी पहिल्यांदा बघितलं. यावेळी नक्षलग्रस्त भागामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारच्या कारवाया करतो. त्याच्यामध्ये ऑर्डनन्स सर्च ऑपरेशन होतात. एखाद्या नक्षली तळावरती जेव्हा आपण पोहोचतो तिथं आपण धडाका देतो आणि त्याच्यानंतर जे साहित्य आपल्याला सगळं मिळतं तिथं हे त्या गुन्ह्यासाठी किंवा गुन्ह्याच्या घडण्यासाठी मदतीला आपण त्यांनी वापरलेलं असतं. आरोपींनी वापरलेलं असतं. त्याच्या सगळ्याचा तो डिस्प्ले होता त्याचा आपण तो फोटो त्या ठिकाणी बघितला होता. तो गरजेचा असतो कारण ह्याच्या सगळ्याच्या आधारे आपली केस कोर्टामध्ये उभी राहणार असते. वेपन्स जे आहेत ती वेपन्स कुठले वेपन्स त्या वेपन्सचा डिस्प्ले म्हणजे जी टीम आहे ती टीम परत येऊ द्या. टीम आता अजून तिथं त्यांचे पंचनामे वगैरे सगळी प्रक्रिया चालू आहे. तिथं चौकशा करतायत. तिथली जी लोक आहेत त्या लोकांना अजून चौकशा चालू आहे. पहाटेपासून प्रक्रिया चालू आहे. त्याच्यातून कुठली लोक आपल्याकडच्या गुन्ह्यांमध्ये निष्पन्न होत आहेत कुठल्या मध्य प्रदेशच्या गुन्ह्यांमध्ये निष्पन्न होत आहेत कुठलं साहित्य आपल्याकडे जप्त होणार आहे कुठलं त्यांच्याकडे जप्त होणार आहे काही अशी तासन 2 तासाची प्रक्रिया नाही. आणि याची तयारी सुद्धा जी आहे ती तुमच्या लक्षात असेल बरेच दिवस झाले चालू आहे. आणि तिथं जाण्याची प्रक्रिया ही सुद्धा 2-3 दिवस झाले चालू आहे. सगळं नियोजन जे आहे ते 2-3 दिवस 2 दिवस तिथं नियोजन चालू आहे आणि त्याच्यानंतर ही कारवाई झाली. त्याच्यामुळे ही सगळी प्रक्रिया पार पडली की ते लोक जेव्हा असतील कारण कौतुक त्यांचं पण आहे. त्यांनी तिथं आपला कुठली म्हणजे तिथं अज्ञात असताना सगळ्या गोष्टी तिथं जाऊन ती कारवाई करून इथं आल्यानंतर त्यांना सगळ्यांना समवेत घेऊन आपण परत एक प्रेस घेणार आहे ज्याच्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला क्वांटिफाय करता येईल गोष्टी काय काय झालं कसं झालं. त्यांच्याकडे बरेच तुम्हाला विचारण्यासाठी त्यांच्याकडे उत्तर असणारे बरेच प्रश्न असतात त्याची सुद्धा उत्तर तुम्हाला त्याच्याकडे त्याची आर्थिक शोध बंद केली अतिक्रमणाची कारवाई केली. घायवळच्या बाबतीत देखील आपण महापालिकेशी पत्रव्यवहार केलाय पण त्याचे काही अतिक्रमण आहेत बांधकामावर त्याचं ऑफिस अतिक्रमणावर आहे असं कळतंय अनधिकृत आहे असं कळतंय. मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगू शकतो की याच्यामध्ये घायवळवरती जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यातला एक गुन्हा जो प्रमुख पहिला गुन्हा होता मोकाचा फायरिंगचा गुन्हा 307चा गुन्हा म्हणजे 102चा गुन्हा तो आमच्याकडे तपासावरती आहे. त्या गुन्ह्याचा तपास आमच्या टीम्सच्या म्हणजे आमचे एसीपी म्हणजे आहेत त्यांच्या मार्फत चालू आहे.
पण इतर सर्व गुन्हे जे आहेत हे संबंधित पोलीस स्टेशन आणि तिथले एसीपीस करतायत. ते करत असताना त्याच्यामध्ये आर्थिक नाड्या या कशा आवळल्या जातील, त्याचा कसा आढावा घेऊन मग त्याच्यावर कारवाई केली जाईल, ही सुद्धा प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया जी आहे, या प्रक्रियेमध्ये तुम्ही म्हणता तसं काही अनधिकृत बांधकाम वगैरे याच्याबाबत पत्रव्यवहार झाले, त्याची कारवाई जी आहे त्याचा सुद्धा पाठपुरावा घेतला जातोय. आणि मला 100% माहिती आहे, कारण मी रोज तुमच्या सगळ्यांचे प्रेस ब्रीफ पण बघतोय की डीसीपी 2-3 साहेबांनी तुम्हाला याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की मी त्याच्याबद्दल काही वाचन करणं हे चुकीचं ठरलं, कारण 2-3 साहेब याच्यावर तुमच्याबरोबर वारंवार संपर्कात आहेत, त्याची माहिती. एक सेकंड. जेव्हा तुम्ही कारवाईला तिथे जाता, म्हणजे मध्य प्रदेश पोलिसांना याची कल्पना नव्हती की फॅक्टरीज आहेत, हे आहेत, आता आपण सुद्धा ही रेड करायला हवं. त्यांच्याकडून कुठली पावलं उचलली जात. विषय कसा आहे की त्यांच्या कारवाया सुद्धा चालू असतात, आपण प्रत्येक इलेक्शनच्या वेळी तुम्ही त्यांचे रेकॉर्ड काढले तरी तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. त्याच्यामुळे आपली टीम तिथे जाते एवढी मोठी, म्हणजे 105 लोकांची. तोच आहे हे बघा की आपल्याकडं आपली जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती बेस्ट आपण काम करणार आहे. तुम्ही जर प्रेस नोट वाचली किंवा त्याच्याबद्दल अधिक माहिती जरी घेतली, तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं नेटवर्क पसरलेलं असतं, त्यातून या घटना ते त्यांच्या पद्धतीने करत असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा आपल्या गुन्ह्यांमध्ये कोण कोण आरोपी निष्पन्न होत आहेत, कोण आपल्या इथल्या आरोपींच्या तिकडची कोणती लोक संपर्कात आहेत, याचा अभ्यास करून मग तिथं जाऊन आपल्याला धडक द्यायला लागते. आणि तो करण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपण हे सगळं नियोजन आमची पार पाडली. त्यांनी त्यांच्या कारवाई करणं, त्यांच्याकडची जी माहिती आहे त्याच्यावरती ते कारवाई करणं, ह्या कारवाई तिथे चालू असतात. म्हणजे मी सांगतो म्हणून तुम्ही त्याला प्रमाण मानू नका. तुम्ही जळगाव पोलिसांना विचारू शकता, तुम्ही मध्य प्रदेश पोलिसांना विचारू शकता, ते सुद्धा त्यांच्यापर्यंत त्यांच्या कारवाई त्यांच्या चालू असतात. परंतु आपल्याला आपल्या पोलिसांना, आपल्या इथल्या अधिकाऱ्यांना, आपल्या इथल्या तपासी अधिकाऱ्यांना तिथं काय चालतंय, आपले आरोपी कोण आहेत याची सगळी अभ्यासपूर्वक माहिती घेऊन तिकडे जाऊन करण्याची जी कारवाई, ही कारवाई आपण पार पाडली. हे लक्षात. समीर काळेने आंदेकर हत्या प्रकरणी जवळपास 8 ते 9 पिस्टल एमपी वरनं आणले होते, त्याच्या कारवाईशी आहे. मॅडम त्याचा सुद्धा सगळा तपास होईल. मी त्या विषयाबद्दल बोलतोय, 1 वर्षापूर्वीचा गुन्हा आहे, त्याचा जो इन्व्हेस्टिगेशन आहे, त्या इन्व्हेस्टिगेशन याच्यात जर भागी सुद्धा जुळले तर त्याच्यात सुद्धा त्याचा रोल असला तर त्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये तपास होणार आहे. आपला सर्वांना एक मिनिट आपल्या सर्वांना सांगितलंच आहे की यांच्यामध्ये जे हे ऑपरेशनचे उद्देश होता की आपण यावेळी पूर्ण सखोल चौकशी करणार आहे की कोण कोण नेटवर्क मध्ये आहे, कोण कोण गुन्ह्यामध्ये याबद्दलचे पिस्टल किंवा इतर जे आहे अग्निशस्त्र वापरण्यात आलेलं आहे, पुरवण्यात आलेलं आहे, हे सर्वांची चौकशी जे आहे सुरू आहे. हे सविस्तर माहिती आपल्याला नंतर देण्यात येईल. कोणाला तुम्ही आता सर्व गुन्ह्याची माहितीची प्रेस नाही आहे, बरोबर आहे. तर याच्यात 36 लोक पकडली, 47 लोक हे टीम आता स्पॉटवर गेलेली, तिथं ते म्हणतात की आम्ही 47 लोक. नाही, आपल्याला आता जे फायनल आकडा जे आलेला आहे ते सांगितलं, प्रोसेस सुरू आहे. आता जे फायनल आकडा आलेला आहे की ते 36 लोकांची आहे, बरोबर आहे. तर ते अजून चौकशी चालू आहे, अजून लोकांकडून चौकशी चालू आहे. वेगळे वेगळे काही आपल्या टीम करत आहे, काही एमपीचे टीम करत आहे, ते सर्व जुळवाजुळवीचे पण काम चालू आहे. त्यामुळे सांगितलं नाही, ते एक फायनल फिगर देणे जे आहे ते बरोबर होणार नाही. त्यामुळे उद्या जे आहे ते सविस्तर आपल्याला माहिती देण्यात येतील. हे प्रायमरी माहिती आहे आणि हे चांगली कामगिरी झालेलं आहे. त्यामुळे हे आपण प्रेस ब्रीफिंग मध्ये दिलं. प्रमुख आरोपी आहेत आणि त्यांच्या टार्गेटवर आपण उद्या आपल्याला सर माहिती क्लिअर करून देतो, कारण आता काही माहिती दिल्यात उद्या ते व्हेरिफिकेशन मध्ये बरोबर नसेल. कोण हँडल करत नाही, ते केसची माहिती हिंदी